की आपण देवाची भेट घेणार आहोत आणि देव आपली भेट घेणार आहे. आमच्या वक्ता आज आमच्यामध्ये आहे, परंतु थोडा वेळ मी घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या प्रार्थनेमध्ये चालवतील. आपण आपल्या वचनाकडे जाऊया आणि फार महत्वाचं वचन जे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी आणि या सर्व लोकांसाठी आहे आणि त्याबद्दल अनेक लोकांनी मला कमेंट्स केलेले आहे आणि खूप लोकांनी, हजारो लोकांनी हा संदेश बघितलेला आहे. त्यामुळे मी आज जास्त वेळ घेणार नाही, कारण की जास्त वेळ आपण दृष्टांतासाठी आज आपण जास्त वेळ आपल्या प्रभूने दाखवलेल्या विजन संदर्भात देणार आहोत, प्रार्थनेसाठी देणार आहोत. परंतु थोड्या वेळामध्ये आपण आपल्या दृष्टी प्रभूकडे लावूया आणि परमेश्वराचं वचन 1 कोरिंथ 11 अध्याय आणि 3 वचनामध्ये आणि 4 वचनामध्ये याने प्रकारे सांगतं की प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री प्रमाणे आहे. आणि यासाठी आज परत एक वार गुरुवारच्या पासून मी ही जी मालिका सुरू केलेली आहे ती अतिशय महत्वाची. ही ट्रेडिशनल पद्धत नाही. काही लोक म्हणतील की पाळक साहेब ते डोक्यावर पदर वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टीकडे मी जाणार नाही, परंतु आध्यात्मिकरित्या हे जे वचन आहे, जे संत पौलाने त्याचं पूर्ण जे शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणामध्ये त्यांनी आत्म्याने खरेपणाने भक्ती करण्यावर जोर दिलेला. रीती, परंपरा, रूढी या सर्व गोष्टी आपल्याला नियमशास्त्र जुन्या करारामध्ये दिसतात, परंतु ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी का गरजेचे आहे आणि ते का पाळायला हवं ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. फॅशन करा, काही त्यामध्ये हरकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर वस्त्र प्रभूने जर आम्हाला ऐपत दिली त्याचं देखील तुम्ही ते घाला, त्यामध्ये देखील काही हरकत नाही. परंतु देवाच्या मंदिरामध्ये जात असताना, देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना सेवक दास येणे प्रकारे म्हणतात की मी भीत आणि कापत देवाच्या समोर उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. हे वृत्ती की देव आहे आणि देवाच्या समोर जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा आम्ही निश्चितच त्या भययोग्य देवाच्यासाठी कशा प्रकारे भीतीने आणि भयाने त्याचप्रमाणे पवित्रतेने त्याला सादर होतो हे महत्वाचं आहे, कारण की आमचा देव पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. आज जरी तो दिसत नाही, कृपेचा काळ आहे आणि तो आपण काही जरी केलं तरी तो मान्य करतो, परंतु ही बाब देखील तेवढीच खरी आहे की एक दिवस प्रत्येकाला त्याचा हिशोब द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हिशोब जर द्यायचा आहे तर आम्हाला त्या सर्व गोष्टी ज्या ख्रिस्तामध्ये, देवामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या त्या गोष्टीकडे पहिले लक्ष लावणं, नंबर 2 शिकणं आणि त्यानंतर आचरणामध्ये आणणं देखील अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे स्त्री आणि पुरुष या नात्याबद्दलच विशेष करून जे शिक्षण देत आहे आणि त्याची कमतरतेमुळे काय घडत आहे मी मागच्या संदेशामध्ये सांगितलं, परत एक वार मी सांगत आहे की आज ख्रिस्ती कुटुंबामध्ये विशेष करून जे इव्हेंजेलिकल आहे, ज्याला आपण म्हणतो की जे सुवार्ता गाजवण्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आणि यावर जोर देतात, त्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त विभक्तीकरण म्हणजे डिवोर्स याचं प्रमाण दिसतं. आणि मागच्या वेळेस देखील मी स्टॅटिस्टिक मांडली आणि आज देखील आपल्याला दिसतं की जगामध्ये कोणत्याही धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्मीय यामध्ये पुढे आहे. आणि ख्रिस्ती धर्मामध्ये देखील 2 भाग आहे, एक आहे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक. आणि कॅथलिक लोकांपेक्षा जो 28% आहे, तर प्रोटेस्टंट इव्हेंजेलिकल लोकांमध्ये 34% आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की मी येशूच्या मागे चालतो, मी येशूचे वचन वाचतो, मी येशूच्या आज्ञा पाळतो, मी साक्ष देतो, मी संदेश देतो, मी आत्म्याने भरलेला आहे, मी जाऊन रस्त्यावर देवाची घोषणा करतो, मी शेजाऱ्यांना ख्रिस्त गाजवतो, पण हे का? हा प्रश्न तुम्हाला आणि मला आणि या समाजाला पडणं गरजेचं आहे की प्रोटेस्टंटचा अर्थ आपण अनेकदा म्हणतो बिलिव्हर्स, आपण देवावर विश्वास ठेवतो, मग देवाच्या विश्वासणाऱ्या लोकांच्या घरामध्ये हे भांडणं का?
हे वाद का, हे विभक्तीकरण का, याचा विचार गंभीरतेने समाज करत नाही. किंवा आपल्याला अति धार्मिक समजल्यामुळे किंवा आपल्याला पवित्र समजल्यामुळे त्या पवित्रताकडे जे देवाला अपेक्षित आहे त्याकडे दुर्लक्ष होतं. आणि यासाठी आज परत एक वार त्याच संदेशाचा पुढच्या एपिसोडकडे आपण जात असताना ही बाब निश्चितच खरोखर आहे की अनेक लोकांना या दिवसामध्ये जेव्हा आपण पाश्चात्य देशाकडे जातो आणि त्या पुढारलेल्या देशांकडे जातो, वेस्टर्न कंट्रीकडे जातो, तेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी रूढी परंपरा म्हणून हवं तसं वागतं. मी मागील दिवसामध्येच कॅनडाचे पाळक साहेब मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे आले आणि मी त्यांच्याशी बोलत होतो आणि ते म्हणत होते की पाळक साहेब, तिथे लोक चर्चमध्ये, प्रोटेस्टंट चर्चमध्ये येतात आणि एका हातामध्ये कोल्ड्रिंकचा ग्लास असतो, एका हातामध्ये कॉफी असते आणि ते बघता बघता ते एन्जॉय करत करत टेबलावर बसतात. त्यांच्या टेबलाची पण मांडणी अशी असते जसं आजकाल आपण बुफे सिस्टम मध्ये जेवण घेऊन ते राऊंड टेबल आणि खुर्च्या, तशा प्रकारचे चर्चेस झालेले आहे. आणि काही चर्चेस मी मागच्या वेळेस पण दाखवले की त्याच्यामध्ये काही लोक बसलेले असतात, काही ज्याला म्हणतात काही कार्टून्स होत राहतात किंवा जोकर्स असतात, काही जागेला टेटू काढले जातात, काही त्याचा मसाज केंद्र चालू असतात आणि पाळक साहेब संदेश देतात. ही त्या देशांची अवस्था आहे ज्याला ख्रिस्ती राष्ट्र आपण म्हणतो. आणि ख्रिस्ती राष्ट्रामध्ये जर ही अवस्था आहे तर मग आपल्या निश्चित जगामध्ये ख्रिस्ताची आणि ख्रिस्ताची मंडळीची काय प्रतिमा बनते याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. कदाचित आज आपल्या चर्चमध्ये तसं जरी नसलं, परंतु आज अशा प्रकारच्या भावना जे आपल्या मनामध्ये नाही, दुसऱ्या भाषेमध्ये ज्या देवाबद्दल पवित्रता नाही, देवाचं ज्ञान याचा अभाव आहे, आम्ही कमी आहोत, दुबळे आहोत, तर सैतान हा अधिक प्रमाणामध्ये कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आणि संधी आम्ही देतो, सैतान तर संधीची वाट बघतो, परंतु आमचे कुटुंबे, आमचे प्रियजन, आमचे विवाहित लोक सैतानाला संधी देतात आणि त्याचा परिणाम हा होतो की सैतान इतर लोकांपेक्षा तुमच्यावर, ज्याला आपण बिलिव्हर्स म्हणतो, त्यांच्यावर अधिक प्रमाणात अटॅक करतो. आणि त्याचा परिणाम हा होतो की ज्या घरामध्ये शांती नाही तर तिथे शांतीचा अधिपती कसा राहणार. प्रेज द लॉर्ड. आपण शांतीचा अधिपतीला अनुसरतो, त्यामुळे शांती असायला हवी, परंतु आपण आपली खरी शांती हरवतो. त्याच्या अगोदरच देव हरवलेला आहे, तुमच्यापासून दूर गेलेला आहे, कारण की आम्ही त्या शांती आणि सौख्यता आणि प्रीतीचा अर्थ समजलेला नाही. आणि यासाठी ह्या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाने मर्यादा, फक्त थोडा संदेश घेतो आणि पुढे वळतो की देवाने काही मर्यादा तुमच्या आणि माझ्यासाठी आखून ठेवलेल्या, लिमिटेशन, आणि त्या मर्यादा तुम्ही आणि मी पाळत नाही. आणि त्यामुळे आम्हाला अनेकदा ह्या गोष्टीला सामोरे जावं लागतं, कारण की पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला असं दिसतं की देवदूतापेक्षा मनुष्याला किंचित कमी लेखलं. बरोबर आहे. देवदूतापेक्षा कोणाला किंचित निर्माण केलेलं कमी? मनुष्याला. परंतु आपल्याला माहिती आहे की देवाने देवदूत तुमच्या आणि माझ्या सेवेसाठी नेमलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आपण रात्री झोपताना देवदूताचा पहारा, हे देवदूत आपल्यापेक्षा उच्च आहे, परंतु तो आमच्या पायाशी बसून पहारा देत. याचा विचार केला का आपण? पुढे वचन असं देखील सांगतो, संत पाऊल सांगतो की असा वेळ येत आहे की देवदूताचा तुम्ही न्याय करणार आहे. असं होऊ शकतं का? जज, आपण लोक जज लोकांचा कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जजचा आपण न्याय करू, असं होईल का? नाही. आपण त्याच्यापेक्षा कमी. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की या सगळ्या गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये किंवा देवाच्या पवित्र गोष्टीमध्ये घडतात की जे उच्च आहे त्यांना कमी दर्जाची सेवा या जगामध्ये दिली जाते. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की देवदूत हे जे देवाने नेमलेले परंतु देवाची सेवा करतात, ती देवाचे आज्ञा पालन करत तुमची आणि माझी सेवा आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुमची आणि माझी आज्ञाच्या द्वारे न्याय ते करून घेणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलेलं आहे तर वरिष्ठ अधिकारी, जे मोठे अधिकारी आहे, जे MLA MPs आहे किंवा वेगळ्या पदावर आहे, देवाचं आपल्याला माहिती आहे की एक वेळ असा येणार आहे की त्या अधिकाऱ्यांवर आपण असणार आहे. का? कारण की त्या अधिकाऱ्यांना त्या स्वर्गीय राज्यात ख्रिस्तात नाही तर प्रवेश नाही. परंतु या जगामध्ये राहत असताना तुम्हाला जी ऑथॉरिटी दिलेली आहे, ताकद दिलेली, ती त्यांच्या जगिक ताकदीपेक्षा मोठी ताकद आहे.
कारण की त्यांच्या हातात जगिक अधिकार आहे आणि आमच्या हातात स्वर्गीय अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. तरी देखील वचन आम्हाला काय शिकवतं पवित्र, की आपल्या अधिकारांच्या आज्ञा पालन राहा. लिहिलंय की नाही? कारण की जे पद त्या व्यक्तीला दिलेले आहे, या अधिकाराला दिले, त्या माझ्या देवाने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाने जे पद दिलेलं आहे तर त्या पदाच्याकडे बघून तुम्हाला आणि माझा त्याला सन्मान करायला पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की अधिकारी जरी कोणत्या धर्माचा असला तरी देखील तुम्हाला लीनतेने नम्रतेने त्याचा स्वीकार करणं गरजेचं. त्याचप्रमाणे पती आणि पत्नीच्याकडे जर आपण बघतो आणि त्याच्याचकडे आपण येतो तर निश्चितच आपल्याला इथे असं दिसतं की परमेश्वराने सहकारी म्हणून पत्नी निर्माण केलेली आहे, परंतु पत्नीला आपल्या पतीचा सन्मान करणं गरजेचं आहे. माता पिता याचा सन्मान करायला, मुलांनी आपल्या माता पिताचा सन्मान करायला पाहिजे. ही मर्यादा आहे. तुम्हाला एक लिमिट दिलेली आहे. त्या लिमिटच्या बाहेर जेव्हा तुम्ही जातात, आई वडिलांचा सन्मान करणारे मुलं नाही, दीर्घ आयुष्य नाही, त्यांचं कल्याण देखील त्यांच्या दृष्टीच नाही. त्याचप्रमाणे पत्नी जर पतीचा सन्मान करत नाही, आणि मला काही लोकांनी मेसेजमध्ये टाकलं की का हो पाळक साहेब, नुसतं पत्नीनेच करायचं का, पती काय नाही करत का? म्हटलं संदेश पूर्ण ऐका, तुम्हाला त्याचं उत्तर देखील त्यामध्ये सापडेलच, तुम्हाला हरकत नाही. परंतु ह्यामध्ये देखील मी काही सांगायचा प्रयत्न करेन. परंतु जर तुम्हाला असं वाटतं, परत एक बार माझा मागचा संदेश तुम्ही ऐका. आणि त्यामध्ये आम्हाला असं दिसतं की अशा प्रकारचं कार्य करत असताना ही एक मर्यादा जी आहे ती कोणी समाजाने आखलेली नाही, ही मर्यादा देवाने दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाने कोणती गोष्ट तुमच्यासाठी दिलेली तर ती चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. आजच आपण साक्ष ऐकलेली आहे आणि कालच आमच्या प्रिय बहिणीशी बोलत असताना की मी पीडित झालो म्हणून माझे बरे झाले, कारण की त्यामुळे मी तुझे नियमशास्त्र शिकलो. प्रेज द लॉर्ड. यस. आज तुम्ही म्हणत की पाळकचा आमचा नवरा मारतो म्हणजे फार चांगलं झालं का? यस. अनेकदा तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे तर तुम्ही आणखीन देवाच्या जवळ जाण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाने त्या पतीला जो कदाचित अन्याय करत आहे, जो कदाचित तुमच्या विरोधात वागत आहे, कदाचित अत्याचारी आहे, परंतु आज तुमच्यामुळे तो देवाच्या जवळ जाण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की जरी आज तो तुमचं ऐकत नाही, परंतु तो आणि तुम्ही दोघंही देवाच्या अधीन आहात. आणि आज जरी तो क्रूरतेने वागत आहे, परंतु एक दिवस देव त्याचं हृदय बदलणार आहे. कारण की कठीण हृदय, कठीण अंतकण बदलणार आमचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रीतीने तुम्हाला त्याला जिंकायला हवे. आणि यासाठी प्रियांनो, आज आपण बघतो की पावसामुळे, वादळामुळे उत्तर भागाकडे किंवा नॉर्थ ईस्ट कडे खूप पूर चालू आहे. डोंगराचे डोंगर, शहराचे शहर, पुलाचे पुल वाहून चाललेले. ही नदी, हे पाणी आहे. पाण्यासाठी लोक पिण्याला तरसतात, परंतु आज या पाण्याचं आक्रमक स्वरूप बघा. आज देखील आपण बघितलं की मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्ये सगळे रस्ते तुंबलेले, लोकांना चालणं फिरणं कठीण होऊन गेले. या सर्व गोष्टी काय दाखवतात? या सर्व गोष्टी हे दाखवतात की या वादळ, डोंगर, तुफान पासून तर लहान व्हायरस, ज्याला आपण आजचाच म्हणतो व्हायरल इन्फेक्शन, हे सर्व तुम्हाला क्षणामध्ये पीडित करण्यासाठी पुरेसं आहे. प्रेज द लॉर्ड. ते डोंगरासारखे म्हणूया किंवा न दिसणाऱ्या व्हायरस सारखे, यांना निश्चितच मर्यादा आहे. परंतु जेव्हा आपण मर्यादा सोडतो, मनुष्य मर्यादा सोडतो, मनुष्य प्रदूषण पसरतो, मनुष्य अतिक्रमण करतो, तेव्हा ते देखील मर्यादा सोडून मनुष्याचा नाश करतात. आणि त्यामुळे प्रियांनो, जेव्हा स्त्री एक मर्यादा सोडून घरामध्ये वावरू लागते, स्त्री आपल्या मर्यादेचा त्याग करून आपल्याला काहीतरी वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करते, ती मर्यादा नुसत्या पती संदर्भात, घरासंदर्भात मोडत नाही, ते देवाची मर्यादा मोडत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव जेव्हा त्या गोष्टी बघतो तेव्हा आम्हाला दिसतं की देवाचा क्रोध भले नाही उतरे, परंतु त्याचं प्रतिफळ मनुष्याला भोगावं. जरी किती स्त्री ऐक्य किंवा किती जरी आपण स्त्री पुरुष ऐक्यतेचा विचार करत असलो, परंतु आता आपण जेव्हा पुढे शिकणार आहोत, हे निश्चित आणि हे बाब खात्रीशील आहे की पवित्र शास्त्र काही गोष्टी तुम्हाला आणि मला शिकवते, आणि त्याच्या मर्यादेचं भान जर तुम्ही ठेवला नाही तर ते निश्चित देवाला तर आवडणार नाहीच नाही, परंतु तुमच्या कुटुंबाचा नाश कसा होतो ते तुम्हाला
या गोष्टीवरून दिसतं की तुमच्या मध्ये जास्त दिवस विवाह टिकत नाही. तुमच्या घरामध्ये डिस्टर्बन्स आहे, तुमच्या घरामध्ये भांडणं आहे, तुमचे मुलं डिस्टर्ब झालेले, घरामध्ये शांती नाही, घरामध्ये पैसा आहे परंतु प्रीती नाही. शेजार पाजारचे लोक आश्चर्यचकित होतात की हे सगळं काही प्रीतीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, परंतु हेच आपला नवरा आणि बायकोवरच प्रीती नाही. आणि त्याचं कारण हेच आहे की देव आणि देवाचं वचन हे तुम्ही ऐकतात, ते तुम्ही जाणून घेतात, परंतु ते आचरणामध्ये आणत नाही. अहो तर आमचं ते ह्यांना काही कळतच नाही हो, आम्ही आहो म्हणून घर चाललेलं आहे. आणि अशा प्रकारे अनेकदा स्त्रिया ज्या आहे अति उच्च शिक्षा किंवा शिक्षले किंवा चांगल्या जॉबवाल्या किंवा जे अति चढलेले आणि ते काय करतात सहज पुरुषांसाठी आणि पुरुषांबद्दल अशा कोणत्या गोष्टी करतात ज्याच्याद्वारे निश्चितच पुरुषच नव्हे तर देवाला देखील न आवडणाऱ्या गोष्टी होत्या. आदम आणि हव्वाने तीच गोष्ट केली. जेव्हा आपल्याला दिसतं की देवाची आज्ञा त्याने मोडली, एक मर्यादा देवाने त्याला आखून दिली होती की त्या फळाला तू हात लावू नको, पण तो सैतान म्हटलं काय नाही होणार. सैताने म्हटलं तुला मूर्ख बनवत आहे देव. आणि घडलं काय, मर्यादा तोडल्यामुळे त्यांच्यावर शाप आलेला आहे. आणि शाप मध्ये जेव्हा आपण बघूया शाप आलेला आहे आणि उत्पत्ती याचा 3रा अध्याय यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा वचन वाचूया 16 वचन. तो स्त्रीला म्हणाला यस गर्भधारण मी बहुगुणित करीन, त्या समय काय होईल, तू क्लेशाने लेकर प्रसवशील, पुढे तरी तुझा ओढा नवऱ्याकडे असायला हवा. जरी क्लेश आहे, जरी संकट आहे, जरी तुला प्रसव वेदना आहे, जरी मृत्यूच्या जवळ तू अशा समयामध्ये जात असते, तरी देखील जसं वचन आम्हाला सांगतं की तो आई वडिलांना जोडून आपल्या पतीला जडून राहशील, अशी अवस्था आहे. परंतु पुढे काय झालेलं आहे, तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. जेव्हा देवाची आज्ञा मोडली गेलेली आहे, आदमाला शाप, स्त्रीला शाप, शैतान म्हणजे सर्पला शाप आणि भूमीला शाप आलेला आहे, बरोबर. परंतु त्यामध्ये स्त्रीला शाप देत असताना कोणती गोष्ट घडलेली आहे, तू ह्यावर तो स्वामित्व चालवेल. यस, मी हे नाही म्हणत की तो तुमच्या माझ्यावर आज शाप आहे, परंतु ही बाब खरी आहे की परमेश्वराने जरी सहचरणी बनवली आहे, परंतु त्यांनी म्हणजे स्त्रीने पुरुषाच्या अधीन असावं आणि संसार करावा हे अपेक्षित आहे. आणि हे अपेक्षित असताना जेव्हा आपण या शापाकडे बघतो तेव्हा या गोष्टीची जाणीव होती की खरोखर हे शाप आमच्यासाठी आणि आमच्या जीवनासाठी किती भयानक असू शकतं याची प्रचिती घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की त्याचं गुज आणि रहस्य तुम्ही आणि मी जाणून घेतलं नाही. त्यामुळे काय होत आहे, यामुळे आमच्यावर परमेश्वराचा क्रोध उतरून येत आहे किंवा शाप आपल्यामध्ये होतं. आणि त्यासाठी गलती करास पत्र 3रा अध्याय आणि 13वं वचन आणि पुढे 28वं वचन कृपया वाचा. 3:13 गलती आणि 3:28 गलती. ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवलेलं आहे. हे आहे 13वं वचन. आणि 28वं वचन, स्त्री आणि पुरुष भेद नाही. नंबर 2 सांगितलेलं आहे की नियमशास्त्राची खंडणी देऊन तुझ्या शापापासून मुक्त केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आज जर तुम्ही म्हणता की नाही मी स्त्री आहे, मी शापित आहे, तर हे चुकीचं आहे. कारण की जे आम्ही सर्व बिलीवर विश्वासणारे आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की जरी स्त्रीवर शाप, जरी पुरुषावर शाप आला, परंतु तुम्हाला आणि मला, या स्त्री व पुरुषाला, भूमीसाठी नाही आणि सैतानासाठी देखील नाही, परंतु स्त्री आणि पुरुषासाठी त्यांचा प्रिय देव परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्र पाठवून त्या वधस्तंभाच्या द्वारे समेट घडून आणला. प्रेज द लॉर्ड. आणि आता तुम्ही आणि मी त्या नियमशास्त्राच्या मुळे शापग्रस्त नाही, तर त्या येशूच्या बलिदानामुळे आम्ही काय आहोत, शापमुक्त असे आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु तरी देखील पुढे तो संत पाऊल म्हणतो की आता स्त्री पुरुष मध्ये भेद नाही. हे जरी खरी असलं, परंतु आम्हाला
या गोष्टी शिकायला पाहिजे. जरी भेद नसलं परंतु एक चौकटी स्त्रीसाठी आणि पुरुषासाठी वेगवेगळी दिली आहे आणि त्या चौकटीमध्ये राहून तुम्हाला आणि मला म्हणजे स्त्रीला आणि पुरुषाला काम करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. ही बाब जाणून घ्या. पुरुष ह्या स्त्री बनू शकत नाही, स्त्री हे पुरुष बनू शकत नाही. प्रत्येकाला एक मर्यादा दिलेली आहे आणि ती जर मर्यादा तुम्ही आणि मी जाणली आणि त्या मर्यादेच्या हिशोबाने म्हणजे जी पवित्र शास्त्रामध्ये आखणी केलेली ते जेव्हा तुम्ही आणि मी पाळलं तर मला सांगू द्या, देवाच्या योजनेचा आणि देवाच्या निश्चितच तुम्हा आणि माझ्यासाठी जे आशीर्वाद आहेत त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण जेव्हा त्या वचनाकडे येतो तेव्हा ही बाब खरी आहे की पती याची जबाबदारी ही आहे की त्याने पत्नीसाठी सर्वस्वी, घरासाठी सर्वस्वी ओझं घ्यायला हवं. प्रेज द लॉर्ड. पती हा घराचा आणि स्त्रीचा काय मस्तक आहे. अनेकदा पुरुष वर्ग जबाबदाऱ्या पार पाडतात, नोकरी करतात, पैसे कमवून आणतात, सगळं करतात, परंतु ते स्वतःला घराचे स्वामी समजायला. मी घराचा धनी आहे हा शब्द आपल्या संस्कृतीमध्ये येतो. धनी शब्द आहे. धनी म्हणजे तो घरावर पूर्णपणे वर्चस्व, मी बोलल तेच, मी बोले सो कायदा. आणि अशा प्रकारचं वर्चस्व गातो कारण की तो म्हणतो मी पैसा कमवतो त्यामुळे माझ्या शब्दालाच वजन आहे, बाकीच्या लोकांनी समोर काही बोलायचं नाही. परंतु प्रियांनो ही बाब खरी आहे. तू घराचा धनी आहे, पुरुष घराचा धनी आहे, परंतु पुरुष घरातल्या प्रत्येक बाबीची जबाबदारी त्याच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. स्त्रीची पण जबाबदारी आहे म्हणजे पत्नीची जबाबदारी आहे, आई वडिलांची पण त्याच्याकडे जबाबदारी आहे आणि मुलांची पण जबाबदारी. आणि हा प्रश्न जर विचारला की मुलांना संडे स्कूलमध्ये नेण्याकरता, मुलांना रोज बसून प्रार्थना करण्याकरता, रोज बसून घरी निश्चितच कौटुंबिक भक्ती घेण्यासाठी किती पुरुष पुढाकार घेतात हा प्रश्न जर विचारला तर तुम्ही स्वतःला विचारा किती करतो. कारण की जर तुम्ही धनी पण गाजू इच्छितात तर तुम्हाला नुसतं घराचं मोठेपण नाही दिलेलं तर घराचं पाळकपण पण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एक जबाबदारी दिली कारण की त्याचा हिशोब, तुमच्या पत्नीचा हिशोब कोणाला द्यावा लागेल? कोणाला द्यावा लागेल? पत्नीचा हिशोब पतीला. मुलांचा हिशोब कोणाला द्यावा लागेल? आई वडील दिले त्यांची सेवा करण्याचा हिशोब कोणाला? देवाला द्यायचा आहे ना. परंतु तुम्ही हे सर्व धनीपंत गाजवतात, परंतु जेव्हा कर्तव्य पालनाचा जे विषय येतो तेव्हा तुम्ही म्हणतात नाही 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 ते बायकोनी बघायचं, माझे आई वडील जे सासू सासरे त्याचं त्यांनी करायचं, आई मुलं बाळांचं त्यानेच सांभाळायचं, खाऊ पिऊ पण घाला, ट्युशनला पण न्या, क्लासला पण न्या, त्याला बायबल पण शिकवा, संडे स्कूलला, चर्चला पण तूच जा, माझ्या वतीने तूच प्रार्थना कर. आणि अशा प्रकारची जेव्हा आपण वृत्ती दाखवतो तेव्हा तो पुरुष जो आहे तो आपल्या कर्तव्य पालनामध्ये आणि विशेष करून जे आत्मिक जबाबदारी त्यापासून जेव्हा दूर जातो तेव्हा मला सांगू द्या, जे काही त्या घरावर सैतानाचे हल्ले होते त्याच्यासाठी तो जबाबदार आहे, पुरुष जबाबदार आहे. आता अशा अवस्थेमध्ये तुम्ही घरी जाऊन भांडणं नका करू. पाळक साहेबांनी म्हटलं असं असं काय, ऐका व्हिडिओ आहे बघा, पाळक साहेबांनी म्हटलं ऐका 10 वेळेस ऐका आज, नाही तर जेवणच देणार नाही मी तुम्हाला, असं नका करू. निश्चितच या सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांना तेव्हाच होईल जेव्हा ते मंदिरात येतील. प्रेज द लॉर्ड. त्यांची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा ते देवाच्या वचनाकडे कान लावतील, तेव्हाच होईल जेव्हा ते आपल्या हे ऐकलेल्या वचनाला आपल्या जीवनामध्ये संधी देतील. कारण की सध्या त्यांना कामाची, सध्या त्यांना मित्रमंडळाची, संवाद त्यांना सॅटर्डे संडे वीकेंड आहे एन्जॉय करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. पूर्ण आठवडाभर काम करायचं. मग मला ताकद पाहिजे. कशामध्ये ताकद मिळेल? झोपण्यामध्ये, फिरण्यामध्ये, खाण्यामध्ये, रेस्टमध्ये ताकद मिळते. परंतु देवाच्या वचनाच्या द्वारे जे अनुग्रह, ताकद आणि सामर्थ्य मिळतं त्याकडे दुर्लक्ष करणारे हे पुरुष वर्ग जे आहे ते आज या घरासाठी, या कुटुंबासाठी निश्चितच नाशाचे सबब ठरतात. आणि त्या स्त्रीमुळे नव्हे त्या पुरुषामुळे सैतान व सैतानी वृत्तीला संधी मिळते आणि घरामध्ये वाद निर्माण होतात, वाद थिंगी पडते आणि भांडण्याची थिंगी पडल्यामुळे ती वृद्धिंगत होते. पुरुष दैहिकरित्या तिच्याशी झगडतो, पत्नी तर प्रार्थना मंदिराला येते, ते प्रार्थनापूर्वक तिची ही अपेक्षा असते की जसं बायबलमध्ये पती पत्नीचा मस्तक आहे तसं मस्तक म्हणून काम करा. आपल्या सर्वांना माहिती आहे आपलं जे मस्तक आहे आपल्या पायाला लागलं तर सगळ्यात पहिले ते कुठपर्यंत जातं? मस्तक पर्यंत जातं. आजच आपण बघितलं आमची बहीण शालिनी आहे, त्यांना खूप डेंजर आणि ICU मध्ये डायरेक्ट ऍडमिट करावं लागलं. काय ऍडमिट करावं लागलं? डोक्याला मार लागला.
आणि डोक्यामध्ये सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे म्हणजे तो आपला मेंदू आहे. त्याला जर काही झाला इजा तर मग तुमचे पाय तुटतील तरी जगतील, डोळे फुटले तरी जगतील, है ना. हार्ट असेल तर त्याच्यामध्ये काही रिपेअरिंग केलं जाईल, किडनी पण बदलता येतील, ब्रेन नाही नाही नाही, काही चान्स नाही. ते सर्व बॉडीला शरीराला चालवतं आणि त्याला काही देखील जरा धक्का जरी लागला तरी डायरेक्ट पॅरालिटिक वर जातो मनुष्य, है ना. माहित आहे ना, डायरेक्ट आपण बिछाण्यावर खेळतो किंवा आपले हातपाय अपंग होऊन जातात किंवा कोमामध्ये जातो. हे ब्रेन जे आहे ते सर्व शरीराची जबाबदारी पण वाहते आणि शरीराला जे काही वेदना क्लेश होतात ते सगळं इथपर्यंत जात. नवरा घरी गेल्या गेलाच म्हणतो, अरे मेरा दिमाग बहुत गरम आहे, बिलकुल काही बोलूच नको तू, आज 2 4 5 5 मला जरा झोपू दे, मग मी नॉर्मल होईल. हे डोकं जे आहे ना ते सगळ्यात टेन्शन स्ट्रेस ह्यानी भरलेलं आहे. परंतु हे टेन्शन स्ट्रेस घालण्याकरता पण पत्नीशी भांडणं योग्य नाही किंवा पत्नीला टेन्शन आलं तर नवऱ्याशी भांडणं योग्य नाही. लक्षात ठेवा, पती ह्या घरातलं काय आहे, मस्तक आहे. पत्नीचं काय आहे, मस्तक आहे. आणि मस्तकला एक वेगळ्या प्रकारचा काय आहे, सन्मान आहे. आणि तो सन्मान मुलांनी पण द्यायचा आहे, तो सन्मान पत्नीने पण द्यायचा आहे. कारण की वचन आम्हाला सांगतं की मंडळीचा मस्तक कोण आहे, कोण आहे, प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. ही वधू आहे आणि तो वर आहे. आणि जोपर्यंत ही वधू या वराच्या अधीनामध्ये त्याच्या आज्ञेमध्ये चालत नाही तो वर ती वधू म्हणण्याच्या पात्रतेची नाही. येशूचं लवकरच आगमन होत असताना ही मंडळी जेव्हा अंतराळात घेतली जाईल ते कोणते लोक जाणार आहे, ज्यांनी खरोखर वधू म्हणून देवाची आज्ञा पालन करून शेवटपर्यंत टिकलेले आहे, तेच तरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रियांनो, जर ती वधू देवाला शुद्ध पवित्र सुरकुती विहीन हवी तर तुमच्या आणि माझ्या घरामध्ये तसं प्रवृत्ती जर तुम्ही आणि मी ठेवली तर निश्चित तुम्हाला सन्मान प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आणि पती त्या सद्गुणी सारखे जे आहे ती त्याला नुसती लाभतच नाही तर ती घराचे आचार विचार आणि सर्व गोष्टी बदलून टाकते. आणि त्यामुळे अनेकदा आपण ही निवडीमध्ये ह्यांच्याकडे किती फ्लॅट आहे, तिचं किती शिक्षण झालं, हे केवढे शिकलेले, तो किती सुंदर आहे, ह्याच्याकडे आईबाप आहे का नाही, त्यांच्याकडे मुलं आहे, या सगळ्या गोष्टीचा अनेक गोष्टीचा विचार करतो. परंतु अनेकदा आपण ह्या सर्व जे रिलेशन जुळत असताना किती वचनात आहे, किती प्रार्थनेत आहे, एक पती म्हणून खरोखर घराला चालवण्याकरता त्याच्याकडे खरोखर एक दृष्टांत आहे किंवा नाही, पत्नी म्हणून पतीचा सन्मान व घरासाठी काही करण्याची त्याग भावना या मुलीमध्ये आहे की नाही याचा विचार केलाच जात नाही. आणि त्यामुळे हे रिश्ते किंवा नाते जुळतात परंतु लवकरच विभक्त होतात. का? कारण की त्याने सर्व जुळवलं परंतु त्यांचे हृदयाशी जुळले नाही. आणि हृदयामध्ये कोण असणं गरजेचं आहे? येशू असणं. कारण की जर येशू आहे तर पती पत्नी आणि येशू ह्या तीन गोडीच्या द्वारे ती रस्सी किंवा ते दोर मजबूत असते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज परमेश्वरच्या वचनाला मी जास्त घेणार नाही कारण की आपल्याला पुढे जायचंय. या गोष्टीमध्ये पतीने पत्नीसाठी मरायला तयार असायला पाहिजे. आणि पत्नीने निश्चितच इथे आपल्याला जर बघितलं तर नेहमी त्या पतीसाठी कृतज्ञ जीवन जगण्याची तयारी ठेवावी. का? कारण की तो पती म्हटलेला येशू या मंडळी वधूसाठी मरण पावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. आम्ही एक माती आहोत, आज आहोत उद्या नसणार, नश्वर आमचं जीवन आहे. परंतु तरी देखील त्या देवाने त्या निर्माणकर्त्या पतीने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिले. प्रेज द लॉर्ड. एवढी त्यांनी तुमच्या आणि माझ्यावर प्रीती केली. आणि मंडळी देखील काय, आताच आपण प्रार्थनेमध्ये देखील ऐकलेले की अगोदर त्यांनी प्रीती केली म्हणून आम्ही प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. हे प्रीतीचं शिक्षण आहे. मंडळी त्याच्यावर प्रीती करते, त्याच्या आज्ञा पालन करते, तीच खऱ्या अर्थाने त्याची वधू आहे. आणि जर देव म्हणतो मी वर आहे आणि ही वधू आहे आणि या दोघांचा समेट होऊन त्या विवाहासाठी जर तिथे उभा राहायचं तर या दोघांमध्ये जी वृत्ती आहे ती चित्तवृत्ती तुमच्यामध्ये देखील असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो देवाचा पुत्र असून देखील लीन आणि नम्र झाला. आज पती आहे पत्नीच्या समोर झुकायला तयार नाही, तिला समजून घ्यायला तयार नाही, तिच्या सुखादुःखामध्ये साथ द्यायला तयार नाही. नुसती जर दादागिरी जर करायला लागले तर निश्चितच पत्नी आणि तिच्या ज्या भावना आहे, पत्नी व तिचे जे कर्तव्य आहे, पत्नी व तिचे जे अपेक्षा आहे तो पूर्ण करू शकत नाही.
यासाठी पती पत्नीला समजून घेत असताना आज येशू ख्रिस्त तुमच्यावर कृपेच्या काळामधून अनुग्रहाची वृष्टी करत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही पापी आहोत, मंडळी चुकतात, मंडळी पडते, मंडळी ठेचाळते, परंतु जेव्हा कोणाकडे जाते येशूकडे तो क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. अनेकदा पत्नी चुकते, अनेकदा पतीमध्ये चुका होते, परंतु ते जेव्हा एकमेकांच्या चुका कबूल करतात तेव्हा ती क्षमा व्हायला लागते. प्रेज द लॉर्ड. आणि पण झुकायलाच तयार नाही. हा सगळ्यात प्रॉब्लेम हाच आहे. हा पण झुकायला तयार नाही, ती पण झुकायला तयार नाही. आणि त्यामुळे लेकरं जे आहे त्यांचा आबाळ होताना आम्हाला दिसत आहे. आबाळ होताना आम्हाला दिसत. हो प्रियांनो, आज परत एक बार पती पत्नीसाठी घरासाठी प्राण देणारा असावा. काही जरी झालं तर माझी जबाबदारी घर आहे, मी या जबाबदारीपासून मुकणार नाही. कारण की या घराची शांती, या घराचं वैभव, या घराचा विजय हा नुसता माझा विजय नाही, ते ख्रिस्ती कुटुंबाचा ख्रिस्तामध्ये विजय आहे. प्रेज द लॉर्ड. हे घर नाही आहे प्रियांनो, हे घर नाही नसतं. कारण की संसार किती वर्ष तुम्हाला करायचं हे सांगा मला. 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष आपण संसार. तिथे गेल्यानंतर तिथे लग्नही नाही, तिथे विवाह पण आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही करायचं ह्या जगामध्ये करायचं आहे, आणि ह्या जगामध्ये जर तुम्हाला नातं निभवता आलं नाही तर त्या नात्याला विसरून जा, त्या नात्याला विसरून जा. अनेक जण म्हणतो ती बायको बरोबर नाही म्हणून म्हटलं सोडून दिलं, मी देवाची सेवा करणार. देवाची सेवा करणार, ती दिलेली बायको तुला सांभाळता आली नाही, देवाला कसं काय तू सांभाळणार? देव निश्चितच त्या गोष्टीचा हिशोब विचारणार आहे. देव त्या गोष्टीचा हिशोब आहे. पत्नी म्हणते जाऊ दे त्याला, दिलं सोडून वाऱ्यावर, जाऊ दे, ऐकत नाहीत, आपलं पडलेलं राहतं, पडू दे, मी आपलं देवाच्याकडे मंदिरात जाते. नाही प्रियांनो, स्त्रीची देखील जबाबदारी आहे की जो पती ज्याच्याबद्दल वचन आहे की ज्याला देवाने जोडलं त्याला कोणी देखील, येस, देवाने सांगितलेले हे देवाच्या योजनेनुसार परमेश्वर जर घर बांधण्यात नाही ते बांधणे करायचे श्रम व्यर्थ. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारे करायचे जागणार व्यर्थ. पहा तुम्ही श्रम करता, पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेतात, परंतु परमेश्वर लागेल ते आपल्या प्रियजनास झोपेतही पुरवतो. प्रेज द लॉर्ड. तुमचे कर्तृत्व, तुमचे श्रम, तुमचे टॅलेंट, तुमचे शिक्षण हे तुम्हाला कुटुंबामध्ये यश देत नाही. परमेश्वराने बांधलेलं घर आणि त्याच्यामध्ये परमेश्वर बरोबर टिकून राहणारे व्यक्तीच त्या घराला एक नवीन उंचीवर नेतात. प्रेज द लॉर्ड. तेव्हा हे घर डिवटनीवर ठेवलेलं नगरासारखं होतं, ते अनेकांना ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशित करतं. परंतु आत्ताच मी आकडा सांगितला 34%, म्हणजे जवळपास आपण बघितलं तर 3 कुटुंबापैकी 1 कुटुंब बिलिव्हर्स लोकांचे या दिवसामध्ये विभक्त होते. हे आकडा आज देखील आपल्याला निश्चितच गुगलवर किंवा आपल्याला साईटवर दिसून येईल, जो भयानक अशी परिस्थिती आहे. आणि त्यासाठी या गोष्टीकडे लक्ष लावणं महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. पुढे मी त्याला आणखीन विस्ताराने सांगेन. दुसरा विषय हा आहे आणि त्या विषयाकडे आपण जात असताना आत्ताच इफिसकरास पत्र आणि यामध्ये एक वचन आपण वाचलेलं आहे आणि त्याबद्दल देखील अनेक लोक प्रश्न विचारतात. आणि पाळक साहेब, तुम्ही त्याबद्दल आम्हाला उलगडा करा. आणि 1 कोरिंथ याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन. तसेच ती स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अपमान करते. आणि अनेक लोक मला आणि वारंवार विचारतात की पाळक साहेब, ते डोक्यावर पदर घ्यायचा का, स्कार्फ लावायचा का नाही लावायचा, आणि मग हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे, त्याबद्दल आम्हाला तुम्ही शिकवा किंवा सांगा. आणि त्याबद्दल मी थोडक्यामध्ये सांगतो आणि मग संपवतो. कारण की आज आमचे प्रिय जे वक्ते आहेत ते आणि त्यांची सेवा कार्याकडे आपण वळणार आहोत. आणि त्याकडे आज आपण दृष्टी लावत असताना काही गोष्टी ज्या आहेत ते कळणं महत्वाचं आहे. हे पौलाने लिहिलेलं कोरिंथीकरास पत्र आहे आणि काही गोष्टी आपण लक्षात ठेवा, कारण की यामध्ये बहुतांशी स्त्रिया आहेत. आणि त्या की हे जे आहे, परत एकदा मी वाचतो की जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते व संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अपमान करते. मग आता स्त्री म्हणजे कोण असावी, विवाहित की अविवाहित? मस्तक म्हणजे कोण आहे आता? पुरुष आहे ना, पुरुषाचा अपमान करते, म्हणजेच ती स्त्री काय आहे? विवाहित स्त्री आहे. आता हा प्रश्न येतो की विवाहित स्त्रीने हे असं का करायला पाहिजे, डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे किंवा न घ्यायला पाहिजे? आणि काही लोक म्हणतात ती जुनी चालीरीती होते, 2000 वर्षापूर्वी होती, संत पौलाच्या काळामध्ये होती, आणि ते आता तुम्ही कशाला लागू करतात? लिबर्टी आहे, सूट आहे, जगू द्या लोकांना.
येतात ना मंदिराला, प्रार्थना करतात ना, हो करतात प्रार्थना, सगळं काही आहे, पण आपण देवावर मेहरबानी नाही करत. आपण मंदिराला येते आपल्या लाभासाठी, येते आपला आशीर्वाद घेण्यासाठी आहे. आणि देवाच्या मंदिराचे नियम जे तुम्हाला आणि मला पाळायलाच पाहिजे, प्रेज द लॉर्ड, तर ती आराधना आणि भक्ती देव कबूल करतो. तुम्ही तुमच्या अटीने येऊन देवावर मेहरबानी करण्यासारखं उशिरा आले, कधी आले, आले नाही आले आणि म्हणायचं नाही तर आम्ही चर्चला जातो, येशू के संग स्वर्ग जाएंगे, विसरून जा. स्वर्गासाठी देव तुम्हाला उचलणार आहे आणि देव त्याच लोकांना उचलणार आहे जे त्याच्या हिशोबाने आज चालतात. तुम्ही देवाला आणि देवाच्या वचनाला निश्चितच आपल्या मनाने फिरून आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळेल असं समजू नका. ते मिळणं तर सोडा, या जगामध्ये देखील तुम्ही सुखी संसार करू शकत की नाही याचा देखील विचार करा. कारण की आजच आपण बघितलं की स्त्रीला आधिपत्याचं एक प्रमुख कारण पहिल्याच घटनेमध्ये दिसतं. तिला शाप आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की तू आपल्या पतीच्या अधीन राहशील. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ग्रीक परंपरा त्या काळात होती आणि ग्रीक परंपरेमध्ये एक नियम होता. ग्रीक परंपरेमध्ये हा एक नियम होता की दास लोक जे होते त्यांनी, दास लोक होते ते म्हणजे स्त्री असो अगर की पुरुष असो, त्यांनी आपल्या डोक्यावर कपडा घालायचा. आणि जे दास नव्हते म्हणजे जे मालक असतील किंवा नॉर्मल लोक होते त्यांनी आपल्या डोक्यावर कपडा घेऊ नये. मग डोक्यावर कपडा किंवा टोपी घालणारे ग्रीक संस्कृतीच्या हिशोबाने दास लोक असे. आणि त्यामुळे संत पौल हा म्हणतो की जर पुरुषांनी आपल्या डोक्यावर पदर किंवा कपडा घातलेला आहे, तर इथे वचन आपल्याला बघा की वचन इथे लिहिलेलं आहे की पुरुष यांनी जे आहे 6वं वचन, स्त्री तर आपल्या मस्तक आच्छादित नाही तर तिने ते करायला पाहिजे, पण पुरुष 7वं वचन, पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याने मस्तकावर आच्छादन घेणे योग्य नाही. स्त्री पुरुषाचे गौरव आहे. पुरुषाने डोक्यावर पदर घेता कामा नये. आणि जर तो पदर घेतो किंवा डोकं आच्छादित करतो किंवा कॅप लावतो किंवा हॅट लावून येतो, याचा अर्थ आहे तो गुलाम आहे. आणि गुलाम याचा अर्थ हा होतो की गुलामी कोणासाठी होती त्या समय जगामध्ये किंवा आज पण आहे, माणूस माणसाची गुलामी करतो. एक श्रीमंत आहे किंवा गोरा आहे, काळे लोक त्याची गुलामी करणार, बरोबर ना. जे श्रीमंत आहे दास त्यांची गुलामी करणार. गुलामी हा शब्द देवामध्ये नाही. देवाने तुम्हाला दास आणि गुलाम म्हटलंय का? तो म्हणतो तुम्ही माझे पुत्र आणि माझी कन्या. आता गुलाम दास म्हणत नाही. गुलामी हा शब्द जो मनुष्यामध्ये आहे. आणि जेव्हा तो पुरुष आपल्या डोक्यावर काही घालून मंदिरामध्ये बसतो, आम्ही अनेकदा म्हणतो प्रार्थना करतात ते कॅप बी डोक्याला काढा, प्रार्थना करतो. आपण पण अनेकदा बघितलं की कब्रस्तानामध्ये अनेक जण घालून येतात, परंतु जेव्हा प्रार्थना सुरू होतात ते काढून घेतात. हे गुलामीचं दर्शक आहे. आणि जेव्हा आपण ते काढतो याचा अर्थ आहे आम्ही मनुष्याची गुलामी करत नाही, तर आम्ही देवाच्या अधीन आहोत. प्रेज द लॉर्ड. नंबर 2, स्त्री जेव्हा आपल्या डोक्यावर पदर घेते तर ती काही गुलाम झालेली नाही, परंतु ती म्हणते मी माझ्या नवऱ्याच्या अधीन आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, हे अधीनत्व दर्शवते, देवाचे आज्ञा पालन दर्शवते की स्त्री जेव्हा आपल्या डोक्यावर पदर विशेष करून चर्चमध्ये घेते, असं नाही की सगळीकडेच घ्यायचं, परंतु जेव्हा आपण चर्चमध्ये येतो आणि देवाच्या सानिध्यात असतो तेव्हा ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की स्त्रियांच्या डोक्यावर असलेलं पदर, विवाहित स्त्रियांच्या डोक्यावर असलेलं पदर म्हणजे मस्तक हे पुरुष आहे आणि पुरुषाला ती अधीन आहे, म्हणजे पतीला ती अधीन आहे. आणि यासाठी ही बाब देखील जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे की ती अधीनत्व दाखवत आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो त्या काळामध्ये असं होतं की वेगवेगळ्या हेअरस्टाईल करणाऱ्या स्त्रिया होत्या, परंतु त्या हेअरस्टाईल करणाऱ्या स्त्रिया त्या हेअरस्टाईलच्या द्वारे, त्या मेकअपच्या द्वारे पुरुषाला आकृष्ट करून वेश्या व्यवसाय करत असे. आणि त्यामुळे संत पौल स्ट्रिक्टली म्हणत होता की तुम्ही त्यापैकी नाही. तुम्ही वेशभूषेच्या द्वारे किंवा आपल्या अंगविच्छेदाच्या द्वारे जर पुरुषाला मोहात पाडताय तर याचा अर्थ तुम्ही पापी आहात. आणि या दिवसामध्ये जेव्हा मंदिरात येतो तरुण स्त्रियांनी ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की अशा प्रकारचे वेशभूषा आणि कपडे घालून जेव्हा तुम्ही येतात आणि कोणाला जरी तुम्ही मोहपाशात तुम्ही म्हणता आम्ही तर एकदा आमच्या मनामध्ये काही नाही, तुमच्या मनात नाही, पण काही लोक फसू शकतात. काही लोकांच्या नेत्राच्या द्वारे सैतान काम करू शकतो आणि तो मोहात पडला तर त्याची जबाबदारी देखील त्या मुलींवर किंवा त्या स्त्रीवर आहे.
आणि यामुळे ही बाब संत पौल स्ट्रिक्टली म्हणतो की मंदिर हे ठिकाण पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. इथे फॅशनबाजी करण्यासाठी, इथे कोणाला तुम्हाला फसवाफसवी करायला तुम्ही आले नाही. इथे तुम्ही आलेले देवाची आराधना करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि देव तेव्हा पवित्र आहे, तुम्ही देखील पवित्र, आणि त्याची आराधना पवित्रतेमध्ये करणे गरजेचे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्रतेमध्ये करत असताना विवाहितींनी आपल्या डोक्यावर पदर घेणं, त्याचप्रमाणे अविवाहित मुलींनी निश्चितच योग्य प्रकारची वेशभूषा घातल्यामुळे मंदिरामध्ये पवित्र वातावरणाची निर्मिती होते. आणि त्यामुळे ह्या पवित्र वातावरणामध्ये आराधना आणि भक्ती म्हणजेच पवित्र आत्मा आणि देवाच्या कार्याला मोकळीकता मिळते. आणि यासाठी ही बाब देखील जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही बाब मी आणखीन पुढे एक्सप्लेन करेन की आज जास्त वेळ नाही. आणि यासाठी अनेक जण हे म्हणतात की नाही नाही नाही, आम्ही काय, आमच्या मनामध्ये काही नाही. हो, आमच्या मनामध्ये जरी काही नसलं, परंतु आपण पवित्र मंदिरामध्ये जातो आणि पवित्र मंदिरामध्ये देवाने आम्हाला जे काही शिकवलेलं आहे, आपण म्हणतो ते तर ओल्ड फॅशन आहे, ते काय आता त्या काळात चालायचं, आता कुठे असं काही ते वेश्या कुठे काय, असं काही नाही. परंतु लक्षात ठेवा, माझ्या वचनाचा काना मात्रही बदलणार नाही. जुन्या कराराच्या गोष्टी पूर्ततेस आल्या, येशू ख्रिस्ताने त्याला काय केलेलं आहे, पूर्ण झालेले आहे, म्हणून त्याला संपवलं नाही तर त्याची पूर्तता केली. परंतु संत पौलाच्या द्वारे एक नवीन करार तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेला आहे. आणि त्यामध्ये या गोष्टीची नोंद करत मंदिरामध्ये निश्चितच अनुशासन राखणे, शिस्त राखणे, पवित्रता राखणे, शुद्धता राखणे हे संत पौलाच्या मंदिराच्या उपासनेसाठी काही अटी आहेत. हे संत पौलाने स्वतः लिहिलेले असं नाही, तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचत असताना जगातल्या अनेक स्त्रिया, मला आनंद वाटतो की आपल्या मंडळीमध्ये सर्व स्त्रिया त्याचं पालन करतात. परंतु ही बाब लक्षात ठेवा की आपण कोणाच्या अधीनात जाहीर करत आहोत. पदर घेऊन इथे बसलेला, जसेच बाहेर निघाला पदर बाजूला होतो आणि एकदम कमरेतच खोचतात. आता मी तुम्हाला बघते ते पाळक साहेबांच्या समोर काय आता बोलता येत नव्हतं, आता चला घरी मी बघते तुम्हाला. आणि अशा प्रकारच्या पण स्त्रिया आहेत की मंदिरामध्ये एकदम साधू आणि मग घरी गेले की बाजू, म्हणजे चला आता आम्ही तयार आहे. तसं होता का म्हणे आपलं सर्वदा पोतीचा आधार डोक्यावर, असं नाही की घरात डोक्यावर पदर घेऊन बसलेलं माझं, तसं म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत तसं निश्चितच नाही. पदर हे मंदिरासाठी. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, डोक्यावर नवऱ्याला बसू नका, परंतु हे डोकं जे आहे त्याच्यावर जो पती आहे तो देवाने तुम्हाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जसं आपण आपल्या मस्तकाचा सन्मान करतो, कारण की मस्तक आपल्या पूर्ण शरीराला चालवतं, तसं त्याचा सन्मान करा. कसं करायचं, काय करायचं ते येणाऱ्या संदेशामध्ये मी सांगणारच आहे. तर त्याच्यासाठी या मंदिराला. प्रेज द लॉर्ड. कारण तुमचं येणं हेच मला आणि या संदेशाला निश्चितच उत्तेजन देणार आहे. परंतु तुम्ही येत नाही तर मी खुर्च्या टेबलांना म्हणू का पदर घ्या वगैरे वगैरे, ह्या गोष्टी कोणाला शिकू मी, हा एक प्रश्न निर्माण होतो. ऑनलाईन मध्ये प्रभूला धन्यवाद असं हजारो लोक जोडले जातात. प्रेज द लॉर्ड. प्रभूला गौरव असं, कारण की कदाचित त्यांना निश्चितच त्यांना ही गोष्ट कळते की खरोखर हे आम्हासाठी उत्तम असं मानना दिलं जातं. परंतु जेव्हा मंदिर आणि मंदिरातले लोक त्यासाठी उपाशीने, भुकेले, ताणलेले, तेव्हा अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे असं पवित्र वचन सांगतं. त्यांना ज्ञानच नाही, ते शिकूच इच्छित नाही. आणि त्याचा दुष्परिणाम आम्हाला हा दिसतो की घरामध्ये अशांती आहे, घरामध्ये द्वेष आहे, घरामध्ये भांडणं आहे, घरामध्ये निश्चितच विभक्तीकरण आहे. आणि त्याचा परिणाम हा आहे कारण की तुम्ही देवासाठी वेळ देत नाही. प्रभूला धन्यवाद देतो की आमच्या मध्ये सिस्टर सोनाली आहे, नाशिकवरून ते आलेले आहे. आणि मी त्यांच्याशी काल रात्री चर्चा करत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की पाळक साहेब मी प्रार्थना करते, आणि ते दिवसातून 8 ते 10 तास प्रार्थना करतात. किती तास? रात्री 4-4 तास ते एकटं बसून प्रभूशी बोलतात. दिवसा देखील 5-5 तास ते प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. त्यांनाही मुलं आहे. आज त्यांचा मुलगा एअरफोर्स मध्ये आहे. काही नसताना प्रभूने त्यांच्या जीवनात महान चमत्कार केला. आणि आमचे अरुण दादा आणि आमची सिस्टर सोनाली यांनी आज प्रभूमध्ये या सेवेला पाचरण केलेलं आहे. आपल्यामध्ये एक पाळक साहेब आले होते, कदाचित आपण सर्वजण त्यांना ओळखतात. आणि रेव्हरंड डॉक्टर संजू आपल्याकडे पुष्कळ येऊन गेले आहे ना, नाशिकहून आठवतं तुम्हाला. त्यांची हे बहीण आहे आणि त्या नात्याने माझी देखील बहीण आहे. आणि आज खरोखर अतिशय आम्हाला आनंद आहे की ते आमच्यामध्ये आलेले आहे. आणि ऍक्च्युली ते इथून दौंडकडे जाणार होत्या,
परंतु देवाने रात्री त्यांना दर्शन दिलं आणि ते म्हणे की नाही, ह्या मंडळीमध्ये नाही, ह्या पुण्यामध्ये जाऊन तू सेवा कर. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी आपली दिशा बदलून पुण्याकडे आपल्या मंदिराकडे त्यांनी आगमन केलेलं आहे. यासाठी आगमन केलंय की ते येऊ इच्छित नव्हते, परंतु देवाने त्यांना इथे आणलंय. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाने तिथे आणलंय तर देव काय देऊ इच्छित त्याकडे आज आपण लक्ष लावण्याच्या अगोदर एक गीत गाऊया, दानार्पण घेऊया आणि त्यानंतर मी सिस्टर सोनाली यांच्याकडे पुढचा वेळ देणार आहे. त्या समय क्वायरला देखील विनंती करतो की पुढे येतील, काही गीते गा.